नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. माझं माहेर आहे ना, ते अतिशय खवय्ये लोकांचं आहे. आणि आई माझी नुसती सुगरण नाही आहे, तर सुगरणातली सुगरण आहे. आणि माझे वडील जे आहेत ते खवय्यातले खवय्ये. आम्हा भावंडाच्या वाढीच्या वयामध्ये माझ्या आईने रविवारी काही स्पेशल केलं नाही, असं कधीच झालं नाही. रविवारी काहीतरी स्पेशल मेन्यू असेच. घरात कायम 12ही महिने चिवडा असे, शिवाय खारेदाणे, शेव, फरसाण, चकली, उपासाचा बटाट्याचा चिवडा, लाडू, वड्या हे पदार्थ कायम केलेले असत. आणि शिवाय मधल्या वेळामध्ये सुद्धा आई काहीतरी खायला करत असे. माझ्या आई वडिलांना पित्ताचा त्रास होता, हो दोघांनाही होता. आणि तसा तो मला सुद्धा होता. मी ना त्याला अनुवंशिक त्रास म्हणायचे. माझी आजी म्हणायची की रिकाम्या पोटामध्ये पित्त साठतं आणि त्यामुळे पोट रिकामं न ठेवण्यासाठी मी सतत काहीतरी खात राहायचे. पण माझं पित्त मात्र काही केल्या कमी झालं नाही. वयाच्या 36व्या वर्षापर्यंत मी पित्तामुळे होणाऱ्या विविध त्रासांमध्ये काढली आणि त्यासाठी अनेक औषधं घेतली आणि वेगवेगळे डाएट पण करून पाहिले. आणि 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 साधारण 6-7 वर्षांपूर्वी ना माझ्या भाऊजाईने तो डाएट सुरू केला. हो हो हो, तोच तो दीक्षित डाएट. तेव्हा प्रथम हा जो दीक्षित डाएट प्रकार आहे हा मला शुद्ध अघोरीपणा वाटला. बापरे, फक्त 2दाच जेवायचं, बाकी अधेमध्ये काहीच खायचं नाही. आणि माझं पोट तर असं अधेमध्ये खाऊनच भरलेलं असायचं. आणि 2 वेळात जेवायचं म्हणजे केवढं जेवायला लागत असेल. मग एका वेळी एवढं जेवण तरी जातं का पण? या डाएटला मी थोडीफार नावं सुद्धा ठेवून झाली. पण साधारण त्याच सुमारास माझे ना विचारांचे प्रयोग सुद्धा खूप जोरात चालू होते. मग त्यामुळे म्हटलं की उगाच डाएट न करता त्याला का नावं ठेवायची. आणि म्हणून सुरुवातीला यूट्यूबवर मी डॉक्टर दीक्षित असं सर्च केलं. तिथे त्यांच्या जे व्याख्यानांचे व्हिडिओज होते ते पाहिले. त्यांचं विनासायास वेट लॉस हे एक पुस्तक आहे, ते पण वाचलं. आणि एका शनिवार रविवारी धीर करून सलग 2 दिवस या डाएटनुसार जेवून पाहिलं. फारच अवघड वाटलं. पण त्या 2च दिवसात तुम्हाला खरं सांगू का, मला तसं हलकं वाटलं. पण 2च वेळा जेवणं मला खरं सांगायचं तर अवघड वाटायला लागलं. मग मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला 2च वेळा जेवणं अवघड वाटतंय तर आपण 3 वेळा समाधानकारक आणि पोटभर जेवून बघूया, तशी सुरुवात करूया. आणि त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं 3 वेळा जेवायला मी सुरुवात केली. आता चहा ना मी तसा फारसा प्यायलेलाच नव्हता. कॉलेजमध्ये असताना सोशली चहा प्यायचे. पण ना मला सवय नाही लागली चहाची. त्यात माझे वडील जे होते ना ते खूप चहा प्यायचे आणि माझ्या आईला वाटायचं की चहा प्यायल्यानेच त्यांना पित्त होतं. आणि त्यामुळे आम्हा भावंडांना ना तिने चहाच दिला नाही. आणि त्यामुळे चहा सोडायचा हा माझ्यासाठी ना तसा मुद्दाच नव्हता. तुमच्यासाठी चहा हा जर मुद्दा असेल तर सुरुवातीला एखाद्या वेळचा चहा बंद करून बघा. माझ्यासाठी मुद्दा होता ना तो म्हणजे मसण खाणी. हा खास माझ्या आजीचा शब्द आहे. म्हणजे अशी खाणी जी खाल्ल्याने तुम्ही लवकर स्मशानात म्हणजेच मसणात जाता, ती मसण खाणी. अर्थात शेव, चिवडा, चकली, फरसाण, भेळ, दाबेली, नूडल्स, बटाटे वडे, भजी, वेफर्स वगैरे वगैरे वगैरे. आता हे जे सगळे पदार्थ आहेत ते सुरुवातीला दिवसातून
कितीही वेळा जसे समोर येतील तसे मी खाल्लेले आहेत. पण माझा पित्ताचा जो त्रास आहे तो इतका अति वाढला की मग या पदार्थांच्या जागा ह्या साळीच्या लाह्या, विविध प्रकारचे पौष्टिक लाडू, दूध, खजूर, बेदाणे, मनुका यांनी घेतली. पण बटाटे वडा, पावभाजी आणि चकली ह्या 3 पदार्थांना नाही म्हणणं हे माझ्यासाठी खूप अवघड होतं. आणि त्यामुळे आत्ता जसं म्हटलं तसं 3 वेळा पोटभर जेवणं मी सुरू केलं. अधेमध्ये कोणी विचारलं तर नाही मला नको असं हळूहळू म्हणायला सुरुवात केली. आणि या काळात अनेक कसोटीचे क्षण आले. म्हणजे एकदा बहिणीकडे गेले होते आणि दार उघडल्यावर असा मस्त बटाटे वड्याचा वास आला. पण मी नाही म्हणू शकले. योग्य गोष्टीला हो आणि अयोग्य गोष्टीला नाही म्हणायची ताकद तुम्हाला ध्यानधारणेमुळे मिळते ती अशी. मी त्यावेळेला बटाटे खायला नाही म्हणू शकले. अगदी साध्या गोष्टीला सुद्धा नाही म्हणायला आपल्याला खूप ताकद लागते. वाह, मी नाही म्हणू शकले बटाटे वड्याला. मला फार छान वाटत होतं त्यावेळेला. मी ना वडे पॅक करून घेतले आणि घरी आल्यावर जेवताना खाल्ले. आता कोणाकडे काही कामानिमित्त जायचं असेल तर मी आधीच फोनवर सांगायला लागले की माझ्यासाठी काही खायला प्यायला करू नका, मी खाणार नाही, मी दीक्षित डाएट करते. आणि त्यामुळे मी ना लोकांची एकदम सोयीची पाहुणी झाले. नुसतं पाणी दिलं की झालं अगत्य. डाएट सुरू केल्यावर ना अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. एखादा म्हणतो की अरे तू पण दीक्षित डाएट करायला लागली वाटतं. काय ना सध्या त्याची फॅशनच आहे. पण आम्ही तुझ्याकडे आलो तर आम्हाला चहा मिळेल ना. मग दुसरं कोणीतरी एखादं म्हणतं की नाही मी नाही हो दीक्षित डाएट करत, मला दे खायला, मी आपली खात्या पित्या घरची खाऊन पिऊन सुखी माणूस आहे. मग कुणीतरी तिसरं म्हणतं की असं समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणू नये, अन्नाचा तो अपमान आहे. किंवा मग अजून कुणीतरी म्हणतं की चालतं बरं का एखाद्या वेळी डाएट मोडला तर. आणि अगं तुझं वय काय आहे, या वयात समोर येईल ते पचवायची ताकद पाहिजे. किंवा मग अजून एखादा की मी पण ट्राय केला दीक्षित डाएट पण मला नाही काही फायदा झाला, मला मेलं होतंच पित्त अजूनही. मग अजून एखादा अगं तू दीक्षित डाएट वगैरे का करतेस, तू तर एवढी छान मेंटेन आणि बारीक तर आहेस छान, आणि किती दिवस करणार हा डाएट तू. खरं सांगू का मी कधीच जाडी नव्हते. म्हणजे प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे तेवढा सोडल्यास मी कधीच जाडी नव्हते. माझे लग्नाआधीचे जे ड्रेस आहेत ते आजही कोणत्याही अल्टरेशनशिवाय मी घालू शकते. पण मुळात दीक्षित डाएट हा जाडी कमी करण्यासाठी आहे हेच मला थोडंसं चुकीचं वाटतं. म्हणजे डॉक्टर दीक्षित एक वाक्य म्हणतात, एकभुक्त तो योगी, द्विभुक्त तो भोगी आणि त्रिभुक्त तो रोगी. आणि मी तर बहुभुक्त होते आणि त्यामुळे मी बहुरोगी होते. म्हणजे सतत मला पित्ताच्या उलट्या होत असत, अंगावर पित्त उठे, डोकं दुखत असे, घशात सतत इथे काहीतरी अडकलेलं आहे अशी भावना असे, सारख्या ढेकरा येत, पोट नीट साफ होत नसे, गॅस होत असे, झोप तुटक लागत असे, सकाळी उठल्यावर सुद्धा मला फ्रेश वाटत नसे आणि सतत ना कुठेतरी दुखत असे. आणि हे कायमच चालू होतं त्यावेळेला. सद्गुरू जसं म्हणतात की तुम्ही 30 वर्षाखाली असाल तर दिवसातून 3 वेळा जेवणं ठीक आहे, पण 30च्या पुढे असाल तर 2च वेळा जेवणं उत्तम. तुमचा शरीर आणि मेंदू पोट रिकामा असेल तेव्हा सर्वोत्तम काम करतो. भुकेलं असणं आणि पोट रिकामं असणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत.
आणि त्यामुळे तुम्ही असेच पदार्थ खावेत की जे 2-2.5 तासात जठराच्या पुढे सरकतील आणि 12 ते 18 तासात तुमच्या शरीराच्या पूर्णपणे बाहेर पडतील. तर मी ना 3दा पोटभर जेवायला सुरुवात केली आणि साधारण एक 8-10 दिवसातच ना माझ्या असं ना घशात काहीतरी अडकलेलं आहे ही जी भावना आहे ना ती नाहीशी झाली आणि ना हलकं वाटायला लागलं. मला फार मस्त वाटलं आणि येस इट्स वर्किंग असं मला जाणवलं. आणि हे जे 3 वेळा पोटभर जेवणं जे आहे ना ते मी जवळपास एक 8-9-10 महिने केलं असेल. आणि मग ना आपोआपच हे कळलं की अरे खरंच 2 वेळा व्यवस्थित समाधानकारक पोटभर जर जेवलं ना तर पुरतं. आणि मग मी अगदी सहजी 2च वेळा जेवायला सुरुवात केली. मी दिवसातून 2च वेळा जेवते हे माझ्या मुलीला काही फारसं आवडलं नाही आणि महिन्यातून निदान 2 दिवस तरी तू तुझ्या डाएटला सुट्टी द्यायची असं तिने फरमान काढलं. आणि त्यामुळे मासिक पाळीचे जे 3 दिवस आहेत ते 3 दिवस माझी दीक्षित डाएटला सुट्टी असते. चीट डे नाही बरं का, सुट्टी असते. आता चीटिंग म्हणजे आपण स्वतःला फसवतो त्यापेक्षा आज मी माझ्या डाएटला सुट्टी देते हे स्वीकारलेलं चांगलं, बरोबर की नाही. तेव्हापर्यंत ना मला शब्दांच्या ताकदीची तशी छान जाणीव झालेली होती आणि लो एनर्जी वर्ड्स हाय एनर्जी वर्ड्स याचा आपल्यावर काय परिणाम होतो याविषयी मी आधी बोललेली आहे, बरोबर. सो कधी प्रवासात असेल किंवा काही कार्यक्रम समारंभाला वगैरे गेले असेल तर हा डाएट नाही फॉलो करतायत, ठीक आहे, मान्य आहे, हरकत नाही. पण ते तेवढ्या पुरेसं तिकडेच ठेवून घरी परत आल्यावर पुन्हा आपल्या डाएटकडे वळायचं हे मी माझ्या मनाला शिकवलं. आता लोकांना वाटतं की दीक्षित डाएट केल्यामुळे मी ना विविध पदार्थांचा छान आस्वाद घेऊ शकत नाही. पण ना हे खरं तर अगदी उलट आहे. म्हणजे दीक्षित डाएट करायला लागल्यापासून माझी जवळपास सगळी पथ्य ही बंद झाली. काजू, दाणे, तूरडाळ, शेवगा हे सगळं खाल्ल्यामुळे पित्त होतं आणि म्हणून मी अनेक वर्ष हे खाल्लेलं नव्हतं जे आज मी खाते. आंबे खाल्ल्यामुळे ना मला खूप उष्णता व्हायची, माझ्या मानेमध्ये ना उष्णतेच्या गाठी यायच्या, ते आता बंद झालं. आणि जेवतानाच 2 वेळा मी मनसोक्त आंबे खाते. आणि दीक्षित डाएटचे ना काही नियम आहेत त्याविषयी मी काही इथे सविस्तर बोलणार नाही. ते तुम्ही यूट्यूबवर जाऊन डॉक्टर दीक्षित यांच्या व्याख्यानामध्येच पहा. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना मी मनाचा डाएट पण ॲड केला आणि त्यामुळे ना मला एकदम सुपर सक्सेस मिळाली. आणि त्यामुळे नुसतं शरीराचा डाएट करून उपयोगाचं नाही, मनाचा सुद्धा डाएट त्याबरोबर आवश्यक आहे. आता लोकांना ना दर्शनी स्वरूपात असं वाटतं की माझं जे पित्त गेलं ते दीक्षित डाएट करायला लागल्यामुळे गेलं. म्हणजे हां, हे खरं आहे. पण मी ना माझ्या मनातल्या विचारांवर सुद्धा दीक्षित डाएट लागू केला. आणि शिवाय दीक्षित डाएटमुळे ना माझी अन्नाविषयीची इतर बाबतीतली जी जागरूकता आहे ना ती सुद्धा खूप वाढली. ती कशी ते मी पुढच्या भागात सांगेन. आणि हो, नेहमीप्रमाणे प्रयोग नक्की करून बघा. हां, 2च वेळा जेवणं अवघड वाटत असेल तर 3 वेळा जेवायला सुरुवात करा. सुरुवात तर करा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.